हरिओम. नित्ययोगानंद आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 21 व्याधी 21 दिवस नित्य प्रतिबंधात्मक योग चा आज आपला 7वा दिवस. तर आज आपण अपचन या संदर्भातलं आसन प्राणायाम किंवा त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर सुरुवात करताना आपण साधी मांडी, अर्ध पद्मासन, पद्मासन या सुखकारक आसनात बसायचे. हाताची ज्ञान मुद्रा, मनगट आपल्या गुडघ्यांवरती, मानपाट एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले. दूरवरून येणारे प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. त्या आवाजापर्यंत पोचायचे. आता सावकाश आपलं लक्ष जे आहे ते आपल्या कक्षाच्या बाहेरून येणारे आवाज याच्यावर केंद्रित करायचंय. आपल्या कक्षाच्या बाहेरून येणारे प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज हे ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षामध्ये, आपण जिथे बसलोय त्या कक्षाचं चौफेर निरीक्षण करायचंय, त्या जागेचं चौफेर निरीक्षण करायचंय. मनाने, साक्षीभावाने त्या त्या ठिकाणापर्यंत जायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, ज्या आसनावर आपण बसलोय त्या आसनाचं चौफेर निरीक्षण करायचंय. आता आपलं स्वतःचं संपूर्ण निरीक्षण करायचंय. मांडी साधी मांडी आपण घातलेली आहे, मानपाट एका सरळ रेषेत आहे. हाताचे मनगट गुडघ्यांवरती विश्रांतीकारक स्थितीमध्ये ठेवलेत. मानपाट एका सरळ रेषेत. संत श्वसन. चेहऱ्यावर प्रसन्न भाव. आपला चेहरा पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्याप्रमाणे आरशात आपण आपला चेहरा दिसतो त्याप्रमाणे आपल्या मनाच्या आरशातून आपला चेहरा पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर, नाकाच्या अंतत्वचेला आत स्पर्श करून नवचैतन्य माझ्या शरीरात प्रवेश करत आहे. श्वास बाहेर सोडताना माझ्या सर्व ताण तणाव, चिंता, काळजी ह्या सर्व बाहेर जात आहे असा अनुभव घ्यायचा आहे. तर आता दीर्घ श्वास घेत माझ्यासोबत आपण 3 वेळा ओंकार म्हणणार आहोत. आता आपण जो ओंकार म्हणणार आहोत तो ओ आणि म आपल्याला अर्धा टायमिंग हा ओ म्हणायचा आहे, उच्चार करायचा आहे, आणि अर्धा जो वेळ आहे तो आपल्याला म हा उच्चार करायचा आहे. म्हणजे जो आपण श्वास घेतोय, अर्धा श्वास ओ, अर्धा श्वास म. तर माझ्यासोबत सर्वांनी दीर्घ श्वास घेत ओंकाराला सुरुवात करायची. दीर्घ श्वास घ्या. ओ. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. ते व्हायब्रेशन्स काही वेळ अनुभवायचे.
आता माझ्यासोबत सर्वांनी प्रार्थना म्हणायची आहे. असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा अपारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेन. योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां, पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु, सह वीर्यं कर्वावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर करून त्याचं दर्शन करायचंय, त्याची उष्णता आपल्या नेत्रांना द्यायची. हस्तदर्शनाने आज आपल्या 7व्या दिवसाला सुरू करूया. आजचा आपला विषय आहे प्रतिबंधात्मक अपचन. अपचनचा जी व्याधी ती कसं आपण प्रतिबंधात्मक करू शकतो. तर आपण जो आहार खातो तो जर शरीरात व्यवस्थित पचला तर तो तारक आहे, पण जर तो आपल्या शरीरात पचला गेला नाही तर तो आपल्यासाठी मारक आहे. कारण की यालाच अपचन म्हणतात. जर तो व्यवस्थित पचला नाही तर ते अपचन आहे. तर मग ही व्याधी काय अनेक प्रकारच्या व्याधींना जन्म देते. कारण की आपण पाहिलं असेल की प्रत्येक जी व्याधीची सुरुवात आहे ती आपल्या पोटापासून होते. त्याच्यामुळे मग योगाभ्यासातले जे सूक्ष्म हालचाली आहे, आसनं आहेत, व्यायाम आहे, त्याच्यामुळे काय होतं की आपले जे अन्न जे पचन संस्थेतले जे सर्व आपले अवयव आहेत, स्नायू आहेत, तिथल्या ज्या ग्रंथी आहेत की ज्या ग्रंथींच्या श्रावामुळे अन्न पचायला मदत होते. तर ह्या आसन प्राणायाम किंवा सूक्ष्म हालचाली असतील तर याच्यामुळे काय होतं की तिथल्या ज्या अवयव आहेत, पेशी आहेत, स्नायू आहेत, त्यांचं कार्य सुधारतं. त्यांच्यावरती चांगल्या प्रकारे आपण आसनांमुळे पिळे बसतो, त्या ताणल्या जातात. तर त्यांच्यावरती दाब बसतो, तर त्यांचे जे ग्रंथी आहेत त्यांचं कार्य सुधारतं. आपल्या तोंडातल्या ज्या लाळ ग्रंथी आहेत ते जवळपास 2.25 लिटर लाळ दिवसभरात तयार व्हायला पाहिजे. तर ती तयार झाली की आपलं पचन सुधारतं. तर अशा प्रकारे जर आपण जे आपण खाल्लं ते जर व्यवस्थित जर पचलं तर आपली पचनक्रिया सुधारल्यामुळे काय होतं, रक्तभिसरण वाढतं, शरीराची उत्तम प्रकारे वाढ होते. तर हे आपल्याला करायचंय. तर मग सुरू करूया आपण पवन मुक्तासन श्रेणीतून. तर आता आपण सुरुवातीला सर्वांनी पाठीवर झोपायचंय. आता ह्या ज्या सूक्ष्म हालचाली आहेत आपण अपचनसाठी आपण पोटाच्या आपण ज्या पवन मुक्तासन श्रेणीतल्या सूक्ष्म हालचाली त्या पाहणार आहोत. तर सर्वांनी पाठीवर झोपायचंय, हात पाठीमागे असतील. आता आपण शयन स्थितीमध्ये आहोत सर्वजण. माझ्यासोबतच सर्वांनी करायचंय. श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ. आता आपण पहिले एक पाद पवन मुक्तासन पाहणार आहोत. तर उजवा पाय गुडघ्यातून वाकत त्याची टाच आपल्या नितंबाजवळ आणायची. आता गुडघ्यातून फोल्ड करत तो पाय छातीजवळ आणायचा आहे. दोन्ही हातांनी त्याला घट्ट मिठी मारायची. या दरम्यान आपला डावा पाय सरळ असेल. आता मान जमिनीला चिटकलेली. आता मी श्वास घेत हनुवटी जी आहे आपली ती आपल्या गुडघ्यांना टच करायचा प्रयत्न करायचा आहे. या प्रकारे 1 ते 2 श्वास थांबायचे. त्याच्यानंतर सावकाश मान खाली सोडत हाताची गुंफण सोडायची, पाय आपल्या नितंबाजवळ. त्याच्यानंतर उजवा पाय सरळ. आता डावा पाय गुडघ्यातून फोल्ड करत डाव्या नितंबाजवळ गुडघा फोल्ड करत छाती जवळ आणायचा आहे. आता दोन्ही हातांनी त्याला मिठी मारायची आहे आणि सावकाश मान वरती घेत आपली हनुवटी किंवा कपाळ जे ते गुडघ्याला टच करायचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश श्वास सोडत मान जमिनीला टेकवायची, गुंफण सोडायची, पाय आपल्याला सरळ करायचा आहे. आता त्याच्यानंतर डावा पाय गुडघ्यातून फोल्ड करत डाव्या नितंबाजवळ, उजवा पाय गुडघ्यातून फोल्ड करत उजव्या नितंबाजवळ. आता आपल्याला पवन मुक्तासन दोन्ही पायांचं आपल्याला पवन मुक्तासन करायचं. दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड करत जॉईन करत
दोन्ही पायांचे जे गुडघे आहेत ते छातीजवळ येतील. दोन्ही हातांनी त्याला गुंफण करायचे आणि आता दोन्ही पाय घट्ट पकडून फक्त आता आपल्याला मानेतून वाकत कमरेतून वाकत आपली हनुवटी किंवा कपाळ जे आहे ते आपल्या दोन्ही गुडघ्यांना टच करायचंय. या स्थितीमध्ये 1 मिनिटापर्यंत आपल्याला पवन मुक्तासन आसन टिकवायचंय. या दरम्यान संतोष श्वसन ही आदर्श स्थिती आहे. याच्यामुळे पोटावर चांगल्या प्रकारे दाब येतो. त्यामुळे पोटातले स्नायू जे आहेत यांचं कार्य सुधारतं आणि अपचन दरम्यान जो काही वायू तयार झाला असेल तर तो या पवन मुक्तासन या आसनातून तो वायू देखील मुक्त होतो. या दरम्यान संतोष श्वसन 1 मिनिट झालेला आहे. सावकाश मान जमिनीला टेकवायची आहे. त्याच्यानंतर दोन्ही हातांची गुंफण सोडून दोन्ही पाय आपल्या परत नितंबाजवळ, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. आता पवन मुक्तासन आपण हे उजव्या आणि डाव्या बाजूला आपण करणार आहोत. तर परत दोन्ही पाय एक पाय गुडघ्यातून फोल्ड करत आपल्या नितंबाजवळ आणायचं आहे. परत दोन्ही पाय माझ्यासोबत सर्वांनी करा बघा. छातीजवळ टेकवायचे, हातांनी घट्ट मिठी मारायची. तर आता आपल्याला जे आपण पवन मुक्तासन केलं होतं ती स्थिती आपल्याला डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला किंचितचं कल द्यायचा आहे. आता बघा सर्वांनी बघा मान घेत, मान वरती नेत आपली हनुवटी जी आहे ती गुडघ्यांना टच करायचा प्रयत्न करायचा आणि या स्थितीमध्ये किंचितचं आपल्याला जेवढं सहज शक्य असेल तेवढं उजव्या बाजूला जायचंय. परत डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला. या प्रकारे आपले शरीर आपल्याला फिरवायचं. या दरम्यान दक्षता घ्यायची की आपली हनुवटी जी आहे ती गुडघ्याला टेकलेली असेल. जेवढं सहज शक्य असेल तेवढंच डाव्या किंवा उजव्या बाजूला जायचंय. कदाचित बॅलन्स पण जाऊ शकतो, तर तेवढं फक्त काळजी घ्यायची. जेवढं सहज शक्य असेल तेवढं जायचंय. आता हे आसन सोडताना पहिले मान जमिनीला टेकवायची, हाताचे गुंफण सोडून दोन्ही पाय जमिनीला टेकवायचे. तळपाय, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. आता आपण हे डाव्या उजव्या बाजूला केलं. हे आता आपण हीच कृती मागे पुढे या स्थितीत करणार आहोत. तर परत दोन्ही हात बघा शवासनातून श्वास घेत दोन्ही हात कमरेजवळ, डावा पाय गुडघ्यातून वाकत डाव्या पायाची टाच डाव्या नितंबाजवळ, उजव्या पायाची टाच उजव्या नितंबाजवळ. दोन्ही पाय परत जॉईन करून छातीजवळ आणायचे. दोन्ही हातांनी गुंफण करायची. मान वरती नेत कमरेतून वाकत आपली जी हनुवटी जी आहे ती गुडघ्यांना टेकवायची. आता आपल्याला मागे पुढे हालचाल करायची. आपण झोका कसा घेतो त्या प्रकारे किंचितच मागे पुढे व्हायचंय. हनुवटी सोडायची नाही गुडघ्यापासून. आता थांबल्यानंतर सावकाश मान जमिनीला टेकवायची, हाताची गुंफण सोडायची, पाय आपल्या कमरेजवळ दोन्ही, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. आणि आता डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचं. अशा प्रकारे आपण पवन मुक्तासन श्रेणीतल्या ज्या सूक्ष्म हालचाली या पोटासाठी आपण केल्या, जेणेकरून आपल्या पोट आणि ओटी पोटातले जे स्नायू आहेत, अवयव आहेत, ग्रंथी आहेत, त्यांचं कार्य सुधारेल. तर आता आपण पुढचं आसन पाहणार आहोत, भुजंगासन. आता ह्या आजचे जे आपण आसन पाहिले किंवा सूक्ष्म हालचाली याच्यामुळे काय होतंय, पोटावर चांगल्या प्रकारे दाब येतोय. तर त्याच्यामुळे ज्यांचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल, कमरेचं काही ऑपरेशन झालं असेल, कमरेत काही तीव्र वेदना असतील, मणक्यांमध्ये गॅप असेल, तर त्यांनी ह्या आसनं करायचे नाहीत. तर आपण सर्वांनी वज्रासनात बसायचंय. वज्रासनातून आपल्याला विपरीत शयनस्थितीमध्ये यायचं, म्हणजे पोटावर झोपायचंय. हात आपले दोन्ही हात पुढे असतील, दोन्ही पाय मागे असतील, दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले आहे. ही विपरीत शयनस्थिती आहे.
तर आता आपल्याला भुजंगासन करायचंय. तर दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले असतील. दोन्ही हात आपल्या खांद्याजवळ घ्यायचे आणि आता श्वास घेत कमरेतून आपल्याला वरती, आता हात जे ह्या स्थितीमध्ये असेल, हात सरळ करायचे नाहीयेत. मान जास्तीत जास्त वरच्या दिशेने, दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले असतील. ही आदर्श स्थिती आहे. या दरम्यान संत श्वसन सुरू ठेवायचे. आपलं लक्ष जे ते दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करायचंय. आसन कालावधीत स्थिर राहायचा प्रयत्न करा. अर्धा ते 1 मिनिटापर्यंत आपल्याला या आसन कालावधी टिकवायचा आहे. आसन सोडताना सावकाश पहिले कमरेतले एक एक मणके टेकवत छाती सावकाश जमिनीला टेकवायची. हनुवटी किंवा कपाजे जमिनीला टेकवायचे. दोन्ही हात सरळ. अशा प्रकारे आपण भुजंगासन केलं. तर आता आपण पुढचं आसन जे आहे ते शलभासन करणार आहोत. सर्वांनी विपरीत शयन स्थितीमध्येच राहायचंय. आता काय करायचंय, डावा हात तळ हात वरच्या दिशेने राहील. आपल्या ओटीपोटाजवळ ठेवायचा आहे. तळ हात आकाशाकडे. तसाच उजवा हात देखील आपल्या ओटीपोटाजवळ घ्यायचा आहे. तळ हात आकाशाकडे असतील. आता आपली हनुवटी किंवा छाती, हनुवटी किंवा कपाळ जमिनीला टेकलेलं आहे. आता आपल्याला शलभासन करायचंय. म्हणजे काय की दोन्ही पाय श्वास घेत आपल्याला वरती न्यायचेत. जेवढं आपल्याला सहज शक्य असेल तेवढे पाय वरती न्यायचेत. याच्यात दक्षता घ्यायची आहे की मान जी आहे ती मान आपण वरती उचलायची नाहीये, खांदे उचलायचे नाहीयेत. आणि जे पायात जे आपले गुडघे आहेत ते पाय जे ते गुडघ्यातून वाकवायचे नाहीयेत. तर सर्वांनी श्वास घेत दोन्ही पाय वरती. ही शलभासनाची आदर्श स्थिती आहे. आपल्याला जेवढं सहज शक्य असेल तेवढं स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. अर्धा ते 1 मिनिट आपल्याला हे आसन कालावधी टिकवायचं आहे. याच्यात दक्षता असेल की आपली हनुवटी जमिनीला चिटकलेली असेल आणि आपले जे पाय आहेत ते गुडघ्यातून वाकणार नाहीत. या दरम्यान संत श्वसन. स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. आसन सोडताना सावकाश श्वास सोडत पहिले पाय जमिनीला टेकवायचे. नंतर डावा हात काढून घ्यायचा आहे पुढे. नंतर उजवा हात पुढे काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण शलभासन हे आसन केलं. तर आता डाव्या कुशीवर वळून उठून बसायचे. शलभासन नंतर आता आपण अर्धमत्स्येंद्रासन हे आसन करणार आहोत. तर दोन्ही पाय आपल्याला सरळ करायचे. माझ्यासोबतच आपण हे आसन करूया. त्याच्यानंतर डावा पाय जो आहे तो गुडघ्यातून वाकत उजव्या कमरेजवळ ठेवायचा आहे. उजवा पाय गुडघ्यातून वाकत उजव्या कमरेजवळ. पण जो आपला उजवा पाय असेल तो काटकोनात असेल. त्याच्यानंतर डावा हात त्याला वळून डाव्या हात जो आहे तो उजव्या बाजूला ठेवायचा आहे. आणि जो उजवा हात असेल तो पाठीमागून येईल. आणि आपलं लक्ष संपूर्ण पाठीकडे, उजव्या खांद्याकडे. या दरम्यान संत श्वसन. आपल्या पोटाचे स्नायू आणि पाठीचे जे मणके आहेत त्याच्यावर छान प्रकारे पीळ बसलाय. या दरम्यान संत श्वसन. लक्ष आपल्या उजव्या खांद्याकडे. स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. संत श्वसन. अर्धा ते 1 मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे. आसन सोडताना सावकाश पहिले मान सरळ करायची. नंतर डावा हात सरळ करून घ्यायचा आहे. उजवा हात सरळ करायचा आहे. जो उजवा पाय काटकोनात होता त्याला सरळ आणि मग डावा पाय सरळ. आता हीच कृती आपण
वृद्ध पायाने करणार आहोत. तर आता उजवा पाय गुडघ्यातून फोल्ड करत उजवा पाय डाव्या मांडीजवळ ठेवायचा आहे आणि जो डावा पाय तो काटकोनामध्ये उजव्या मांडीजवळ उजव्या हाताने डाव्या पायाला दाब देऊन जो उजवा हात आहे तो डाव्या बाजूला येईल आणि जो डावा हात आहे तो कमरेतून वाकत उजव्या कमरेजवळ, मान माझी डाव्या बाजूला असेल. माझं संपूर्ण लक्ष आता डाव्या खांद्याकडे. ही आदर्श स्थिती आहे अर्धमत्स्येंद्रासनाची. या दरम्यान संत श्वसन, आपलं संपूर्ण लक्ष डाव्या खांद्याकडे. हाय त्या आसन स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. अर्धा ते 1 मिनिट आपल्याला ही आसन स्थिती टिकवायची आहे. आसन सोडताना सावकाश श्वास सोडत मान सरळ, हात उजवा हात सरळ, डावा हात सरळ. त्याच्यानंतर जो वरचा पाय डावा पाय तो सरळ आणि खालचा पाय सरळ. अशा प्रकारे आपण अर्धमत्स्येंद्रासन केलं. तर आता आपण पृष्ठासन हे आसन करणार आहोत. तर सर्वांनी वज्रासनात यायचंय. मी निश्चित अगोदरच सांगितलेत, ज्यांना पाठीचे मणक्याचे ऑपरेशन्स असतील किंवा पाठीचं काही दुखणं असेल, मणक्यातलं काही दुखणं असेल, पोटाचं ऑपरेशन झालं असेल, मानेचे काही दुखणं असेल, त्यांनी करायचं नाहीये. आता वज्रासन, ज्यांना तीव्र गुडघेदुखी असेल त्यांनी वज्रासनात बसायचं नाहीये. तर पृष्ठासन करण्यासाठी सर्वांनी वज्रासनात बसायचंय. आता श्वास घेत काटकोनात गुडघ्यांवर वजन देऊन उभं राहायचंय. त्याच्यानंतर हात जे आहेत ते दोन्ही हात आपले पाठीमागे न्यायचे. जे तळवे आहेत ते आपल्या पायाच्या तळव्यांना सावकाश बघा असं गुडघ्यांवर, आपलं जो पायाचे आपले जे टाच आहे टाचेवर ठेवत सावकाश तळवे जे आहेत, हाताचे तळवे तळपायावर ठेवून जास्तीत जास्त मागच्या दिशेने कमरेतून वाकायचा प्रयत्न करायचा आहे. ही वृष्ठासनाची आदर्श स्थिती आहे. या दरम्यान संत श्वसन 1 मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे. या दरम्यान संत श्वसन, ज्यांना आसन टिकवणं शक्य नसेल तर त्यांनी सोडताना फक्त दक्षता घ्यायची की सावकाश हाताचा सपोर्ट घेऊन आपल्याला वरती व्हायचंय. दृष्टी आपली दोन्ही भुवयांच्या मध्ये, लक्ष जे ते आसन सोडताना सावकाश आपल्या हाताच्या बोटांनी सावकाश वरती यायचे आणि मग आपली कंबर जी ती सरळ करायची, मान सरळ करायची आणि परत आपल्या वज्रासनात बसायचंय. अशा प्रकारे आपण वृष्ठासन हे आसन केलं. तर आता आपण पश्चिमोत्तानासन हे आसन पाहणार आहोत. हे सर्व आसनं आपल्या पोट आणि ओटीपोटातल्या स्नायू अवयवांसाठी महत्वाचे आहेत. आता पश्चिमोत्तानासन मध्ये पाय लांब करून बैठक स्थितीमध्ये बसायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, तळवे आता आकाशाकडे करायचे. श्वास घेत दोन्ही हात वरती. आता तळवे जे आहेत ते आपले समोरच्या दिशेला असतील. जास्तीत जास्त दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि आपले पाठीचे मणके वरच्या दिशेने जास्तीत जास्त ओढायचा प्रयत्न करायचा आहे. शरीर वरच्या दिशेने ओढायचंय श्वास घेत. आणि आता श्वास सोडत कमरेतून वाकत दोन्ही हातांनी आपले पायाचे अंगठे पकडायचा प्रयत्न करायचा आहे. आपलं कपाळ जे किंवा हनवटी जी ते आपल्या गुडघ्यांना टच करायचा प्रयत्न करायचा आहे. तर सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय. श्वास सोडत कमरेतून वाकत. याच्यात दक्षता घ्यायची की आपले गुडघे गुडघ्यांमध्ये बाक येणार नाही, गुडघे उचलले जाणार नाहीत. या दरम्यान संत श्वसन.
हाय त्या स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. अर्धा ते एक मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे. आसन सोडताना सावकाश श्वास घेत कमरेतून वरती व्हायचंय. हात खांद्याच्या सरळ रेषेत, हात खाली. अशा प्रकारे आपण पश्चिमोत्तानासन आसन करायचंय. आता ह्या आपण जे आसनं केले याच्यामुळे जो शरीरावर ताण आलाय त्याचं शिथिलीकरण करण्यासाठी, अवयव रिलॅक्स करण्यासाठी आपण शवासनी आसन करणार आहोत. तर सर्वांनी पाठीवर झोपायचे. दोन्ही पायांमध्ये 1.5 ते 2 फुटाचं अंतर. टाचा एकमेकांच्या दिशेला आणि बोट जे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतील. हातामध्ये, दोन्ही हातांमध्ये किंचितचं अंतर. कमरेपासून हात किंचितच्या अंतरावर. तळवे आकाशाकडे, बोटे अलगद मिटलेली. मान डाव्या किंवा उजव्या दिशेला किंचितशी कळलेली. आपला शरीराचा संपूर्ण भार हा जमिनीवर टाकून द्यायचा आहे. शवाप्रमाणे पडायचंय. श्वासाची गती वाढलेली आहे. त्यासाठी आपल्याला दीर्घ श्वसन करायचंय. त्याच दरम्यान माझ्या सांगितलेल्या सूचनेप्रमाणे त्या अवयवापर्यंत पोहोचून तिथे जो आलेला ताण आहे तो आपल्याला ताण घालवायचा आहे. तर डोळे अलगद मिटलेले असतील. आता कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये. सूचनेप्रमाणे त्या अवयवाकडे लक्ष केंद्रित करायचे, अवयव ध्यान करायचे. आपण योग मुद्रा याच्यात शवासन आणि अवयव ध्यान आपण एकत्रितपणे करत आहोत. तर कुठल्याही प्रकारची हालचाल न करता आता संपूर्ण लक्ष आपल्या उजव्या हाताच्या बोटांकडे द्यायचे. उजव्या हाताची बोट, मनगट, कोपर, दंड, उजवा खांदा, उजवी कंबर, उजव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, उजव्या पायाची बोट, उजवी तळपाय, संपूर्ण उजवी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. डाव्या हाताची बोट, मनगट, कोपर, दंड, डावा खांदा, डावा कंबर, डाव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, डाव्या पायाची बोट, संपूर्ण डावी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. पोट, ओटीपोटातले सर्व स्नायू, पाठीचे सर्व मणके, छातीच्या वरगड्या, मानेचे स्नायू, चेहऱ्याचे सर्व स्नायू शांत, शिथिल, तणावरहित. श्वासाची गती कमी झालेली आहे. श्वासाची गती कमी झालेली आहे. माझं संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित झालेलं आहे. आता कुठल्याही प्रकारचा ताण उरलेला नाहीये. माझं शरीर हलकं होत आहे. माझं शरीर खूपच हलकं होत आहे. माझं शरीर आता खूपच हलकं झालेलं आहे. मनात संकल्प करायचा आहे, मी जो आहार घेतोय तो आहार व्यवस्थितरित्या घेतोय. जेवढा पचेल तेवढाच घेतोय. त्यामुळे मी निरोगी आहे. मला पचेल तेवढाच आहार मी घेत आहे. त्यामुळे मी निरोगी आहे. मला पचेल तेवढाच आहार मी घेणार आहे आणि मी निरोगी राहणार आहे. अशा प्रकारे संकल्प करून आपलं आता हे शवासन सोडूया. दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ आणायचे, हात जवळ आणायचे, हाताच्या पायाच्या बोटांची हालचाल करायची, डोळे अलगद उघडायचे
आणि आता डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचं. तर छान प्रकारे शीतलीकरण झाल्यानंतर आता आपण प्राणायामामध्ये पहिले आपण शुद्धी क्रिया करूया कपालभाती, जेणेकरून कपालभातीमध्ये काय आहे की जे स्ट्रोक दिले जातात त्याच्या आपल्या पोटांवरती छान प्रकारे दाब पडतो, जेणेकरून तिथले आपले जे कार्य ते सुधारण्यास मदत होते. तर चला पहिले शुद्धी क्रिया करूया कपालभाती. हाताची द्रोण मुद्रा, हात आपल्या मनगट हात द्रोण मुद्रा आपल्या गुडघ्यांवरती घट्ट ठेवायची आणि आता आपल्याला कपालभाती करायची आहे. तर कपालभातीमध्ये काय करतो आपण की फक्त श्वास जो आहे तो स्ट्रोकने, एका स्ट्रोकमध्ये आपण श्वास बाहेर सोडतो. श्वास घेण्याची क्रिया ही ऑटोमॅटिक होत असते. तर चला माझ्यासोबत सर्वांनी कपालभाती करूया. 20 स्ट्रोक झाल्यावरती थांबायचं, किंवा ज्यांना 10 मध्ये थांबायचे 10 मध्ये थांबू शकतात. तर आपण 20चा एक आवर्तन करूया. तर दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. आता कपालभाती सुरू करायची. वीसचं एक आवर्तन झालंय. तर कपालभाती करताना फक्त दक्षता घ्यायची की फक्त स्ट्रोक पोटावर यायला पाहिजे. काही जण जे कपालभाती करतात ते चेहऱ्यावरती असं चेहऱ्याची अवघडल्यासारखं करतात किंवा शरीर अवघडल्यासारखं करतात. तसं न करता फक्त पोटावर पोटावर स्ट्रोक द्यायचा आहे. फक्त ऑटोमॅटिक तो श्वास घेतला जाणार आहे. फक्त सोडायची क्रिया आपल्याला स्ट्रोकने करायची. तर दुसरं आवर्तन करूया. 20चा सेट करून थांबूया. परत एक दक्षता घ्यायची आहे की स्ट्रोक देताना कुठल्याही प्रकारचा जोर लावायचा नाहीये. मानपाट आपली एका सरळ रेषेत ठेवायची. तर दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. आता परत एक 20चा एक स्ट्रोक करून थांबूया. 20चं आवर्तन करून थांबायचंय. सुरुवात करा. अशा प्रकारे आपण कपालभाती करून थांबूया. तर अपचनसाठी किंवा पचनक्रिया आपल्याला सुधारण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे सूर्य अनुलोम विलोम. तर आपली 2 नाडी असते बघा. उजवी नाडी जी ती उजवी नाडी जी ती सूर्य नाडी असते, डावी जी ती चंद्र नाडी असते. सूर्य नाडीने फायदा काय होतो की सूर्य जो आहे ते उष्णतेचं प्रतीक आहे किंवा उष्णता त्याचा गुण आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपण जर सूर्य अनुलोम विलोम प्राणायाम केला तर आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त उष्णता निर्माण होते. त्याच्यामुळे काय होतं की पचन क्रिया आपली सुधारते. म्हणून आपण आता पचन चांगलं व्हावं म्हणून आपण सूर्य अनुलोम विलोम करणार आहोत. याच्यात डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करून जे मनगट आहे ते आपलं डाव्या गुडघ्यावर रेस्ट करायचंय. हाताची नासिकाग्र मुद्रा. तर आपण काय करणार आहेत, तर्जनी आणि मध्यगा हिने आपण दोन्ही बोट हे जे आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये ठेवणार आहोत. अनामिका आणि करंगडी याच्याने आपण काय करणार आहोत, डावी नाकपुडी बंद करणार आहोत. डावी नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे. डावी नाकपुडी बंद असेल, उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि उजव्या नाकपुडीने दीर्घ प्रश्वास सोडायचा आहे. तर डावी नाकपुडी बंद असेल, उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा 1 2 3 4 आणि उजव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा 4 3 2 1. तर अशा प्रकारे आपण 5 आवर्तन करून थांबूया. तर सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय. अनामिका आणि करंगडीने डावी नाकपुडी बंद असेल, उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे, उजव्या नाकपुडीनेच दीर्घ प्रश्वास सोडायचा. तर सर्वांनी माझ्यासोबत सुरू करायचंय. दीर्घ श्वास घ्या, उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि उजव्या नाकपुडीने दीर्घ प्रश्वास सोडायचा आहे. तर सुरू करा.
उजव्या नाकपुडीने श्वास सोडल्यावर 5 वर्तुळाला थांबायचंय. दोन्ही नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या, दोन्ही नाकपुडीने दीर्घ श्वास सोडायचा. तर अशा प्रकारे आपण सूर्यानुलोम विलोम जेवणाच्या अर्धा तास अगोदर जर केलं तर आपली ज्यांना पचनक्रिया, ज्यांची मंदावलेली असेल तर त्यांची पचनक्रिया चांगल्या प्रकारे सुधारेल. तर आता आजचा आपला विषय अपचनचा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आहाराबद्दल थोडक्यात 2 मिनिटात सांगतो की आपण असं आपल्या आयुर्वेदाप्रमाणे किंवा धर्मग्रंथात असं म्हटलंय की पूर्वीपासून अगोदर सांगितलेलं आहे की सकाळचं जेवण जे ते सकाळी 8 नंतर आणि संध्याकाळी सूर्योदयाच्या पूर्वी, म्हणजे सकाळचं जेवण हे 8 नंतर कधीही करू शकतात आणि रात्रीचं जे जेवण आहे ते सूर्यास्तापूर्वी आपलं जेवण व्हायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस सूर्याची उष्णता असते, थोडक्यात ज्यावेळेस सूर्याची उष्णता असते त्यावेळेस आपण जेवण केलं पाहिजे. तर दिवसातून 2दा आपण जेवण करायचं आहे आणि संध्याकाळचं जे जेवण आहे म्हणजे रात्रीचं म्हणा संध्याकाळचं जेवण हे सूर्यास्तापूर्वी जर आपण केलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे अपचनचा त्रास होणार नाही. तर हे आपल्या जीवनशैलीमध्ये जर आपण बदल केले तर ह्या ज्या व्याधी पुढच्या ह्या कुठल्याही प्रकारच्या व्याधी होणार नाहीत. तर एवढं असं बोलून मी आजच्या आपल्या 7व्या दिवसाला विराम देतो. आपण शांतीपाठाने आजचा योग वर्ग संपूया. मानपाट एका सरळ रेषेमध्ये, हाताची ज्ञान मुद्रा, मानपाट एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले. माझ्यासोबत सर्वांनी शांतीपाठ म्हणायचा आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता गुरु हि कर्ता, गुरु कर्ता हि केवलम, गुरु कर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचा मनगट पकडायचे, दीर्घ श्वास घेत मानपाट जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढायचे आणि आता कमरेतून वाकत श्वास सोडत आपलं कपाळ जे ते जमिनीला टिकवायचा प्रयत्न करायचे. योग मुद्रा याच्यामध्ये आपले पोट, ओटी, पोटातले जेवढे सर्व स्नायू आहेत, ग्रंथी आहेत, याच्यावर छान प्रकारे दाब येतो. याच्यामुळे तिथलं कार्य सुधारण्यास मदत होते. जास्तीत जास्त रक्तपुरवठा जो आहे तो आपल्या पचन संस्थेला यामुळे मिळतो. श्वास घेत मान वरती नेत सरळ व्हायचे, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर, हाताचं घर्षण करायचंय. त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना, कपाळाला, मानेवरून, खांद्यांवरून, हात, पाठ, कमरेचे मणके पाठीवरून कमरेवर, मांडी, गुडघा, पोटरी, पाय, छाती, पोट, ओटीपोट, आपल्या पोटातले सर्व स्नायूंना त्या न्यास, याला न्यास असं म्हणतो आपण, ती जी उष्णता आहे ती आपल्या त्या स्नायूंना द्यायची. दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर, हस्तदर्शन, सावकाश डोळे उघडायचे. तर चला आपल्या आजच्या 7व्या दिवसाला इथे विराम देऊया. उद्या भेटूया 8व्या दिवशी नवीन एका व्याधीच्या प्रतिबंधात्मक योग या याच्यात. तोपर्यंत सर्वांना आपल्याला हरिओम. आपल्या मित्र परिवारामध्ये आपल्या नित्ययोग आनंद या YouTube चॅनलला शेअर करा. भेटूया उद्या 8व्या दिवशी. हरिओम.